बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सावत्रा गावातील तरुण अमोल भगवानराव निकस पाटील हा एकट्यानं सायकलवरून शिवनेरी किल्ल्याकडे निघाल्याची प्रेरणादायी घटना घडली असून त्याच्या या धाडसी प्रवासाचं सर्वत्र कौतुक होत आहे। विशेष म्हणजे प्रवासादरम्यान सावत्रा येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक विष्णू निकस पाटील यांची त्याच्याशी अनपेक्षित भेट झाली। या भेटीत त्यांनी अमोलचा यथोचित सत्कार करत त्याच्या जिद्दीबद्दल प्रचंड अभिमान व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त शिक्षक विष्णू निकस हे संभाजीनगरकडे जात असताना रस्त्यावरून त्यांना सायकल प्रवास करत असलेला अमोल दिसला। जवळ गेल्यानंतर हा आपलाच सख्या भावाचा म्हणजेच भगवानराव निकस पाटील यांचा मुलगा असल्याचं लक्षात येताच त्यांनी तत्काळ आपली गाडी थांबवली। रस्त्याच्या कडेला झालेली ही भेट अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरली। यावेळी विष्णू निकस यांनी अमोलचा हार घालून व शुभेच्छा देत यथोचित सत्कार केला। त्याच्या पाठीवर आशीर्वादाची थाप देत त्यांनी मनापासून कौतुक केले। माझे बंधू भगवानराव निकस यांचा मुलगा म्हणजे माझा मुलगा अमोल आज एकट्यानं सायकलनं रात्रंदिवस प्रवास करत शिवनेरी किल्ल्याकडे जात आहे। या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे असं भावनिक उद्गार त्यांनी काढले। या प्रसंगी डॉक्टर शीतल शिव ठाकरे, शीतल गणेश निकस तसेच कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते। सर्वांनी अमोलला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत त्याच्या धाडसी उपक्रमाचं कौतुक केले। रस्त्यावर घडलेला हा छोटासा सत्कार सोहळा परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला। अमोल निकस पाटील हा तरुण सायकलनं मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील सावत्रा येथून शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याकडे प्रवास करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांपर्यंत पोहोचावे, इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि युवकांमध्ये साहस व देशभक्तीची भावना वाढावी या उद्देशानं हा उपक्रम हाती घेतलाय। आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनात युवक मोबाईल व सोशल मीडियामध्ये गुंतून जात असताना अमोलनं निवडलेला हा मार्ग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। सायकलवरून इतका मोठा प्रवास करणं म्हणजे जिद्द, धैर्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचं उत्तम उदाहरण मानलं जात आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।